पुणे की सुबह एक अलग ही अंदाज में जगती है। यह शहर अपनी चाय, पोहे और वड़ा पाव के बिना अधूरी है। लेकिन दूसरी बाग में एक ऐसा स्टॉल है जो 60 सालों से रोज सुबह 10 बजे तक लोगों के दिल जीत लेती है। 1968 में शंकर राव वड़े वाले ने शुरू किया था यह छोटा सा स्टॉल। तब से लेकर आज तक उनकी एक ही गोल था, सिंपल, टेस्टी और घर जैसा नाश्ता। आज भी स्टॉल उनके फैमिली मेंबर्स और पुराने स्टाफ चलाते हैं। स्वाद वही का वही है। सुबह 6:30 बजे से यहाँ भीड़ लगनी शुरू हो जाती है। कोई स्टूडेंट, कोई ऑफिस वाला, कोई अंकल रिटायर। आज में आपको सबके लिए एक ही रूटीन बन चुका है। गुड मॉर्निंग दोस्तों, आज मैं आया हूँ पुणे के एक असली हिडन जेम पर, शंकर राव वड़े वाले, जो 1968 से लोगों का फेवरेट नाश्ता बना रहा। यहाँ के स्पेशल है बटाटे पोहे, चूल्हे पे बने हुए वो वड़ा और पेटिस के साथ एक तीखी चटनी जो दिल जीत लेती है। और सबसे बड़ी बात, अगर 9 बजे के बाद आते हो तो बस खाली बर्तन मिलेंगे। आमचं नाव शंकरराव वडेवाले. गेल्या 60 वर्षापासून आम्ही इथं आमचा स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय करत आहोत. हा आमचा पिढीजात म्हणजे आजोबांनी सुरू केलेला व्यवसाय आहे. आजोबांनंतर आमच्या वडिलांनी, काकांनी हा व्यवसाय पाहिला. आता आम्ही सगळे तिघं भाऊ मिळून हा व्यवसाय इथं पाहतोय. हे आमच्या ग्राहकांची पसंती आहे, की इतके वर्ष त्यांना तीच चव आणि तेच म्हणजे ग्राहकांचं प्रेम आम्हाला इथं मिळतंय. हे त्याबद्दल आम्ही ग्राहकांची ऋणी आहेत. त्याबरोबर तुमचे सुद्धा आम्ही आभार मानतो, की तुम्ही इथं येऊन वेळोवेळी आम्हाला म्हणजे जगासमोर आमचं स्नॅक सेंटर हे करताय, प्रसिद्ध करताय. त्याबद्दल तुमचे सुद्धा मी आभारी आहे. आपले आपल्या इथं खासियत म्हणजे काय आहे, की पोहे वडा, पोहे पॅटीस हे असं कॉम्बिनेशन जातं. आपल्या इथं जे रेग्युलरली आयटम असतात ते पोहे, वडा, पॅटीस, उपीट, शिरा, खिचडी, साबुदाणा वडा. मोस्टली आपल्या इथं पोहे जे होतात ते कोळशाच्या भट्टीवर होतात. त्याच्यामुळे त्याला एक वेगळी चव असते. आता तुम्ही तर ह्या आधी टेस्ट केलेलं आहे, पण पुन्हा मी तुम्हाला म्हणेल, की काहीतरी आज वेगळं काहीतरी ट्राय करून बघा तुम्ही आणि तुम्हाला पसंत पडतंय की नाही ते खात्री करा. साधारण माझी तिसरी पिढी आहे. मी 3 पिढ्या आम्ही यांच्याकडे आहेत. मी ते राहायला पलीकडेच आहेत, पलीकडच्या वळातच आहे. आज तागायत ह्यांच्यासारखे पोहे मी कुठेही खाल्ले नाही. हे यांची सगळ्यात पहिली स्पेशालिटी. आणि इतक्या वर्ष तोच पॅटर्न, तीच टेस्ट. टेस्टमध्ये काही बदल नाही. वडा, पॅटीस, साबुदाणा वडा सुद्धा हा त्यांच्यासारखा कुठे मिळणार नाही. आणि क्वालिटी आजही तशीच आहे, यात काही दुमत नाही. मी 1988 पासून येते. पोहे, पॅटीस, वडा, साबुदाणा वडा एकदम कडक असतो, मस्त असतो. ते स्पेशल असल्यामुळं मी आठवड्यातनं आत्ता एकदा तरी येतो म्हणजे येतोच. मला यांचं पॅटीस खूप आवडतं. मी आठवड्यातनं एकदा दोनदा येऊन पॅटीस खायला येतो सकाळ-सकाळ लवकर. खूप छान टेस्ट आहे. गेले जवळ-जवळ मी 35 वर्ष झाले इथे येतोय खायला. छान आहे क्वालिटी. पहिल्यापासून तीच क्वालिटी आहे. यांचा जो खरडा असतो त्याला खूप छान चव आहे. त्यामुळे ते एकदम चविष्ट लागतात. पॅटीस, वडा, बटाट्याची जी भाजी असते ती पण खूप छान आहे. अब वक्त है टेस्ट का। ये रहा असली कॉम्बो, बटाटा वड़ा एंड पोहे। स्मोकी, सॉफ्ट, फ्लेवरफुल बटाटे की स्वीटनेस और चूल्हे का टेस्ट नेक्स्ट लेवल। अब बटाटा की बारी। चटनी और बटाटा पूरे कॉम्बो का सुपरस्टार है। एक नंबर टेस्ट आपको और कहीं नहीं मिलेंगे। जो टेस्ट है, लाजवाब, सॉफ्ट, एकदम मिक्सिंग नहीं, वो नहीं, कुछ नहीं, एकदम जबरदस्त क्वालिटी। नमस्कार मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा बटाटा पोहा खायला आलोय. मी पहिले एकदा टेस्ट करून बघतो. हम्म, जबरदस्त आहे. मित्रांनो, हा बटाटा पोहा खास का आहे? जसं आपण घरगुती कांदा पोहा वगैरे बनवतो, हिरवी मिरची तिखट घालतो, तसा नाहीये हा. हा स्पेशालिटी ह्याचा हे आहे, की ह्याच्यामध्ये बटाटा किसून घातलेला असतो. ह्याची स्पेशालिटी खास आहे. आणि ह्याच्यामध्ये हिरवी चटणी एकदम घरगुती आपण नॅचरल बनवून त्याच्यात काही असं तळून घातलेलं नाही राहत. कच्ची मिरचीचा चटणी, त्याच्यानंतर वडा, त्यानंतर बटाटा पोहा एकदम सॉफ्ट आणि जबरदस्त एकदम कॉम्बो। जबरदस्त कॉम्बो आहे. ना तिखट आहे ना फिकट आहे. एकदम नॅचरल. तुम्ही पण मित्रांनो
या इथे तुळशीबागाच्या एरियामध्ये आणि तुम्ही ट्राय करा एकदा टेस्ट आणि आम्हाला कळवा. अपना टाइमिंग क्या है 7 से 10 बजे और एड्रेस? अगत्य होटल के सामने लक्ष्मी रोड गणपति चौक. ये सिर्फ एक फूड स्टॉल नहीं, ये एक कल्चर का हिस्सा है। यहाँ दोस्ती बनती है, हर रोज एक छोटी सी बैठक होती है, लोगों की दिन की शुरुआत यहीं से होती है और इसीलिए इस जगह को लोग सिर्फ एक नाश्ता स्टॉल नहीं, एक रिचुअल मनाते हैं। तो दोस्तों ये है था शंकरराव बड़े वाले तुलसी बाग का असली हिडन जेम। आपको पुणे के पुराने फ्लेवर टेस्ट करना है तो यहाँ जरूर आए। बस एक बात याद रखना, देर से आए तो सिर्फ कहानी सुननी पड़ेगी, पोहा नहीं मिलेगा। 1968 से लेकर आज तक शंकरराव बड़े वाले सिर्फ खाना नहीं सर्व करते, एक लेगेसी सर्व कर रहे हैं और इसी वजह से ये स्टॉल बना है पुणे का असली ब्रेकफास्ट आइकॉन।